नमस्कार, मी प्रवीण तायडे, व्हायरल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या मुलाखतीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार ज्योतिताई परदेशी यांची कॅटेगरी ओबीसी आहे आणि इच्छुक उमेदवार आहे। तर ताई, तुमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे मनोभावे स्वागत। नमस्कार ताई, तुमचा परिचय तुम्ही सांगा। माझा परिचय असा आहे की मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सरचिटणीस पदावर सध्या कार्यरत आहे। माझं नाव ज्योती नागेश परदेशी आहे। मी राहायला बोपोडीमध्ये 19/1 नाईकचा छाजेड पेट्रोल पंपा शेजारी आणि मी सध्या तरी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे। 1997 पासून मी काँग्रेस पक्षाचं काम करते। पक्षाकडे मी 4 वेळा तिकीट मागितलेलं होतं यापूर्वी, पण काही कारणास्तव सिटिंग मेंबरमुळे मला तिकीट डावलण्यात आलं। त्या वेळेला मला ओबीसी वाढ झाल्यामुळं मी पुन्हा इच्छुक उमेदवार म्हणून मी सक्रिय झालेली आहे उमेदवारीसाठी। तर मला जर पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच संधीचं सोनं करेन। ताई, तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुमचं काय विजन असणार आहे? माझं विजन हे असणार आहे की पहिलं माझं विजन असं असणार आहे की आमच्या एरियामध्ये, आमच्या परिसरामध्ये हॉस्पिटलचा मुद्दा, हॉस्पिटल सुसज्ज मोठं हॉस्पिटल आम्हाला पाहिजे की त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा असतील। अगदी ECG पासून डायलिसिस पासून जे काही असतं, हार्ट पेशंट वगैरे, कार्डियाक वगैरे सगळ्या सुविधा, असं मोठं हॉस्पिटल मला तिथं बनवायचं आहे। दुसरे माझा मुद्दा असणार आहे की गोरगरीब जनतेच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवायचा। घरोघरी महिलांना रोजगार कसा मिळेल, लघु उद्योग महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी जसं की नाना नानी गार्डन, ताना नदी गार्डन, हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन। राहिला प्रश्न सोसायट्यांचा, तर सोसायट्यांसाठी मी त्यांचे जे काही समस्या असतील, त्यांचे रोड दुरुस्तीचं, रस्ते दुरुस्ती किंवा त्यांचे ड्रेनेज लाईनचे प्रश्न, लाईटचे प्रश्न, त्यांचे गार्डनचे प्रश्न सोसायट्यांचे मी सोडू शकते। आत्तापर्यंत मी समाजामध्ये बरंच काम केलेलं आहे। आमच्या भागात मी विधवा महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि अपंगांना मी संजय गांधी निराधार योजना, पेन्शनची मी योजना राबवून दिलेली आहे, त्यांना ते मी मिळवून दिले। विधवा महिलांना 1994 मध्ये जिजामाता महिला उद्योग असं हे निघालं पॉलिसी। त्या ॲक्सिडेंटमध्ये ज्या महिलेचे मालक जातात त्यांना गव्हर्नमेंटतर्फे 25,000 रुपये मिळत होते। तर तेव्हा मी पक्षात पण नव्हते 94ला, तेव्हापासून मी समाजसेवा करते। आमच्या इथं मी बऱ्याचशा 4-5 महिलांना मी ते 25,000 रुपये त्यावेळी मिळवून दिलेले आहेत। तर मला समाजकार्याची आवड आहे। माझं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आहे। मला समाजाची सेवा करायची म्हणून मी एक संधी मला मिळाली म्हणून मी इच्छुक उमेदवार आहे आणि काँग्रेसला तिकीट मागते। आपल्या प्रभागामध्ये ज्या नागरिकांना पाणी असेल, रस्ता असेल, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही कार्य करणार? पाण्याचा प्रश्न, चिखलवाडीला टाकी बनवलेली आहे पाण्याची, पण त्या पाण्याच्या टाकीचा बोपळीकरांना तरी आता तरी काय फायदा होत नाहीये, कारण की पाणी आम्हाला एकच वेळा येतं। पूर्वी 24 तास पाणी असायचं। तर ठीक आहे, जनरेशन वाढल्यामुळे पाणी जरा कमी झालं असेल, हे आम्ही मान्य करतो, पण पुण्यामध्ये आजही पुण्यामध्ये 24 तास पाणी येतं पुणे शहरामध्ये, पण बोपोडी भागामध्ये सकाळी 5:30ला पाणी येतं, 9ला जातं, एकदाच येतं, 2दा येत नाही। तर पाण्याचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेन की मुबलक पाणी मिळावं जनतेला। परत राहिला प्रश्न कचऱ्याचा, कचरा संकलन करण्याचं काम ते करायचा प्रयत्न करेल। राहिला तिसरा प्रश्न ट्रॅफिकचा, ट्रॅफिकमुळं खूप समस्या होतात। म्हणजे एखादा जर समजा पेशंट खूप सिरियस आहे आणि त्याला न्यायचं असेल तर तो काही वेळेला ट्रॅफिकमुळं तो पेशंट वाटेमध्ये दबवतो, पण तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचत नाही। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ट्रॅफिकची समस्या कशी सुटेल हा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। आणि माझं एक ध्येय आहे की बेरोजगार युवक आणि युवती हे जे गुन्हेगारी आता क्षेत्राकडे वाढले, गुन्हेगारी क्षेत्र खूप वाढले सध्या। हे कशामुळे वाढले की ही जी तरुण पिढी आहे यांना रोजगार नाही, तरुण पिढीला काम नाही, म्हणून ते व्यसनाधीन व्हायला लागले। टेन्शनमुळे ते टेन्शनच्या आधीन जाऊन ते ह्याला भांड त्याला भांड, गुन्हेगारी स्वतःवर केस करून घेतात। तर त्यांना रोजगार कसा मिळेल, ते चांगल्या मार्गाला कसे लागतील, शासकीय योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील, हा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। आतापर्यंत तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय कामं केली आणि कोणत्या योजना
तुमच्या मार्फत तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काय कार्य आणि काय काम केले? मी माझ्या प्रभागामध्ये मी बघा शासकीय कागदपत्र जे असतात, रेशन कार्ड म्हणा, तुमचे उत्पन्नाचे दाखले म्हणा, मृत्यूचे दाखले, जन्माचे दाखले, असे शासकीय जे काही काम आहेत ते मी महिलांना आमच्या भागामध्ये भरपूर लोकांना मी ते माझ्या मार्फत मी स्वखर्चाने करून दिलेले आतापर्यंत. आणि इथून पुढे मी करेन की मी एक स्वतः गरीब घराण्यातली मुलगी आहे. मी ॲक्च्युली तळागाळातली असल्यामुळं आणि सध्या तरी मी एकटीच आहे घरी. तर मी एकटी असल्यामुळं मला 2 मुली आहेत, माझे मालक नाही, मी एकटी असते. तर मी एकटी असल्यामुळं मी पूर्ण वेळ समाजासाठी देऊ शकते. 24/7 मी गोरगरिबांच्या कामाला मी उपलब्ध राहते. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणलं की तुम्ही काँग्रेस पक्षामधून ओबीसी कॅटेगरीमधून उमेदवारी मागताय, तर तुमच्या काय वरिष्ठ काँग्रेसचे काय नेते का तुमचं काय बोलणं झालंय का? माझं बोलणं झालंय. मला अरविंद शिंदे भाऊ पण बोलले. मी म्हटलं भाऊ मी इच्छुक उमेदवार आहे. हा काय ठीक आहे, मला माहिती आहे, कामाला लागा, ते असे मला बोलले. परत मोहनदादा जोशी पण मला म्हणले ठीक आहे, बागवेदादा पण बोलले मला. मी सगळ्या नेत्यांना भेटले आणि स्थानिक नागरिक जे आहेत ते स्वतः मला आता सध्या असे म्हणतात की ताई तुम्ही किती जुने आहे, तुम्हाला कधी न्याय मिळणार, तुम्ही कधी आणणार तिकीट, तुम्ही तिकीट आणा, आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही खर्च करू, पण तुम्ही निवडून या, तुम्ही आमची समस्या सोडवणार हे आम्हाला खात्री आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला तुमच्या पक्षांनी समजा कधी डावळलं आणि यंदाही तिकीट दिली नाही तर तुमची काय नेमकी भूमिका राहील? सर मी एक सांगू का, मला एक सामाजिक कारण समाजाची सेवा करायची म्हणून मी तिकीट मागते. मी माझ्या स्वार्थासाठी तिकीट मागत नाही, माझा स्वार्थ साधण्यासाठी नाही. सर मला जर काँग्रेसने संधी दिली तर मी नक्कीच त्याचं सोनं करेन. पण जर नाही दिली, काँग्रेसने जर आताही माझ्यावर अन्याय केला तर मग मला काहीतरी पर्याय निवडावा लागेल. कारण का की इथून मागे काँग्रेस पक्षाने ज्यांना तिकीट दिलं, ज्यांना 4-4 वेळा संधी दिली, ते लोक या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जातात. मग आम्ही काय नको झालं सर? आम्ही किती दिवस तुमच्या काँग्रेस पक्षामध्ये तर इन्कमिंग नाही आणि तुम्ही एक निष्ठा आतापर्यंत राहिलाय, तर तुमच्या काय असं काय तुमच्या पक्षामध्ये आहे का कोण चळवळ तुम्हाला वाटतंय का की आहे ना? बघा हे राजकारण असं असतं की राजकारणामध्ये कसं आहे, एखाद्याला तो पुढे चालला ना की त्याला मागे कसं वळायचं हा प्रकार तर होतोच प्रत्येक पक्षामध्ये, फक्त काँग्रेसमध्येच नाही. आता आमच्या पक्षात पण माझ्या विरोधात असतात ना 2-4 कॅन्डिडेट, ते मागणार ना तिकीट, पण जे ते आपापल्या परीने मागतं, मी माझ्या परीने मागते. ज्याच्या नशिबी असेल त्याला मिळेल आणि ज्याला मिळेल त्याला मिळेल. पण ज्यांनी त्यांनी आपापल्या हिशोबाने काम करावं, कोणी कोणाची अपेक्षा करू नये की मला यांनी सपोर्ट करावं, त्याने माझं काम करावं, असं नाही. कारण माझ्यावर जर अन्याय झाला तर मी स्पष्ट बोलते, काँग्रेस पक्षाने जर अन्याय केला तर मला जर कोणी इतर पक्षाने जर साथ दिली, सपोर्ट केला तर मी नक्कीच त्यांचं काम करेन. आता ओबीसी हा म्हणजे ओबीसी समाज आमच्या भागामध्ये 56% आहे. सगळ्यात जास्त मतदान ओबीसीचं आहे आमच्या भागात आणि सर्वधर्मीय लोक आहेत आमच्या इथं. सर्वधर्मीय लोक असल्यामुळं मला सर्वांची जाण आहे, सगळ्यांचे माझे परिचय आहे, घराघरात माझी ओळख आहे आणि मी जर निवडून आले तर मी नक्कीच त्यांचं जे काही समस्या ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. पुढच्या राजकीय कामासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नाही का माझं